असं प्रीमिक्स करून ठेवणे काळाची गरज आहे। हॉस्टेलवर किंवा पीजी करून राहणाऱ्या मुलामुलींसाठी आणि जॉब करणाऱ्या महिलांसाठी खूप उपयोगी ठरेल। मुलं ज्यावेळेस शाळेतून घरी येतात तेव्हा त्यांना काहीतरी खावंसं वाटतं। हा पर्याय मुलांसाठी सुद्धा खूप छान आहे। नमस्कार, अर्चनाच किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण उपम्याचं प्रीमिक्स बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे कढईमध्ये रवा टाकलेला आहे। तर रवा छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचा आहे। रवा छान भाजल्या गेला पाहिजे, तर त्याला कमीत कमी 10 ते 15 मिनिटं कमी आचेवर आपल्याला छानपैकी रवा होऊ द्यायचा आहे। रवा भाजून झालेला आहे। आता आपण कढईमध्ये तेल टाकणार आहोत। तर रव्याचं प्रमाण पाहिल्यानंतर आपल्याला इथे तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की 1 चम्मच जिरं, 1 चम्मच मोहरी, त्यानंतर भरपूर असा कढीपत्ता आपल्याला इथे टाकायचा आहे। त्यानंतर 10 ते 12 मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहे, त्या टाकलेल्या आहेत। त्यानंतर 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकायचा आहे। हे आपल्याला 5 ते 7 मिनिटं छानपैकी होऊ द्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण इथे 1 टमॅटो टाकणार आहोत। जर तुम्हाला टमॅटो नाही टाकायचा असेल तर तुम्ही स्किप करू शकता। मी इथे हळद टाकणार आहे पाऊण चम्मच आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे। जर तुम्हाला हळदही स्किप करायची असेल तर तेही तुम्ही करू शकता। त्यानंतर आपण हे छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आणि इथे आपल्याला आता रवा टाकायचा आहे। थोडा थोडा रवा टाकून आपण छानपैकी हे मिक्स करून घेणार आहोत। तर हे प्रीमिक्स 1 महिना बाहेर छानपैकी टिकतो। फक्त आपण ज्या बॉटलमध्ये आपण हे प्रीमिक्स ठेवतो ती जी बॉटल आहे तुम्ही यूज करा किंवा नको करा, त्याला हलवत राहायचं आहे किंवा त्यामध्ये चमचा ठेवून ते आपल्याला फिरवत राहायचं आहे। आणि फ्रीजमध्ये हे प्रीमिक्स कमीत कमी 2 महिने तरी राहतं। तर हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून 5 ते 7 मिनिटं आपल्याला छानपैकी होऊ द्यायचं आहे, जेणेकरून हे लवकर खराब होईल नाही। रवा छानपैकी भाजल्या गेलं तर प्रीमिक्स लवकर खराब होत नाही आणि छानपैकी झालेलं आहे। बहुतेक लोक यामध्ये टमॅटो टाकत नाही आणि हळद टाकत नाही, पण मी यामध्ये टाकलेलं आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीनुसार काही पण इथल्या वस्तू स्किप करू शकता। त्याच्यानंतर हा असा मोकळा झालेला आहे आणि आता थंड होऊ द्यायचं आपल्याला। थंड झाल्यानंतरच भरणीमध्ये भरायचं आहे। तर हे उपम्याचं प्रीमिक्स तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट्स नक्की करा। चला भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।